बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या ह्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आया बहिणी आणि बांधवांनी तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय लोकशाही दिली। जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये लोकशाही आहे, तिथे अध्यक्ष निवडून दिला जातो जनतेमधून। लंडनमध्ये ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, तिथे निवडणुका आहे, अध्यक्ष आहे आणि राजा आहे, राणी आहे, युवराज देखील आहे। पण ती जगात सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही ज्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात, ज्याला संसदीय लोकशाही म्हणतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली। बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी या देशामध्ये गरिबांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता। मागासवर्गीयांना, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता। जो इन्कम टॅक्स भरणार, ज्याच्याकडे जमीन असतात तोच मतदान करायचा। बाबासाहेबांनी त्या देशामध्ये सर्वांना मताचा अधिकार दिला। टाटा बिर्लालाही एक मत, अंबानी अदानीलाही एक मत आणि आमच्या कामराज नगरामध्ये राहणाऱ्या रिक्षा ड्रायव्हरला देखील एकच मत। हा राजकीय सत्ता बाबासाहेबांच्या पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा आणि एखाद्या राजा राणीला मुलगा होत नसेल तर एखादा मुलगा दत्तक घ्यायचा गादीवर बसवायचा। बाबासाहेबांनी लोकशाही आणली आणि देशाचा राजा, देशाचा पंतप्रधान, या राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार गोर गरीब मागासवर्गीय दलित जनतेला दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। साधारण आपण तीनदा मतदानाला जातो। पहिल्यांदा मतदानाला जातो या देशाच्या साठी मतदान करतो, लोकसभेला खासदार निवडून पाठवतो। या देशाचा कारभार कुणाच्या हातात असावा, या देशाचं परराष्ट्र धोरण कसं असावं, या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असावा, या देशाच्या शत्रू राष्ट्राशी कसा व्यवहार असावा, या देशाच्या मित्र राष्ट्राशी कसा व्यवहार असावा, देशाचं आर्थिक धोरण, देशाची सुरक्षा, देशाचं भवितव्य ठरवण्याचा विचार करून आपण लोकसभेला मतदान करतो आणि खासदार निवडून करतो। आपण पाहिलं असेल गेल्या दोन वेळापासून या देशाच्या जनतेने देशाच्या भवितव्याचा विचार करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 वेळा प्रचंड मताने निवडून केलं। लोकसभा असली की आपण देशाचा विचार करतो, विधानसभेच्या निवडणुका आल्या की आपण विचार करतो आपल्या राज्याचा विकास कोण करेल, राज्याचे प्रश्न काय, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, राज्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण विधानसभेला आमदार निवडून देतो। आपण पाहिलं असेल लोकसभेनंतर निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे। विधानसभेमध्ये फडणवीस आणि शिंदे साहेब यांचं नेतृत्व लाभलं आहे आणि मग जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की आपण कुणाला निवडून दिलं। पूर्वी महानगरपालिकेच्या सदस्याला कॉर्पोरेटर म्हणायचे, काउन्सिलर म्हणायचे। सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं यानंतर कोणी कॉर्पोरेटर नाही, कोणी काउन्सिलर नाही, यानंतर मुंबई महानगरपालिकेचा जो सभासद असेल त्याला नगरसेवक बनला पाहिजे, नगरसेवक म्हणलं पाहिजे। तुम्ही ज्याला मतदान करणार आहात तो नगरसेवक होण्यासाठी तुमच्या रक्तामध्ये गुण लागतो, सेवा करण्यासाठी तुम्हाला संस्कृती लागते, तुमच्यावर संस्कार लागतो। आज आपण बघितलं, मी आल्यानंतर परमेश्वर कदम साहेब म्हणाले माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला उभा करू शकलो, ते नाही केलं। हे संस्कार, ही संस्कृती आहे। नगरसेवकाला आपण निवडून देताना
देशाचा विचार करायची गरज नाही, राज्याचा विचार करायची गरज नाही. नगरपालिकेला निवडून देताना माझ्या नळाला पाणी येईल का, माझी गटार तुंबलेली ती साफ होईल का, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझ्या मुलाला शिक्षण मिळेल का. आज महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये मला उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. श्रीमंताचे लोक असतात, आजारपण झालं प्रायव्हेटकडे जातात, 500 रुपयाच्या कमी कोणी फी घेत नाही. राजावाडीमध्ये गेलं तर डॉक्टर असतो, डॉक्टर असतो तर नर्स असते, आणि नर्स आणि डॉक्टर भेटले तर कंपाऊंडर नसतो. अशी परिस्थिती महानगरपालिकेच्या शिक्षणाची परिस्थिती आपण बघितली आहे. म्हणून आहे बहिणीनो, येत्या 15 तारखेला आपल्या नगराचा विकास, आपल्या कामराज नगराचा विकास, आपल्या रमाबाई नगराचा विकास, हा विकासाचा मुद्दा घेऊन आपल्याला मतदान करायचं आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रस्त्यावर आल्या त्यांनी सर्वात प्रथम जर कोणता योजना जाहीर केली असेल, ऐतिहासिक योजना आहे, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पहिली योजना, मुंबईमधली पहिली योजना आहे. सरकारी यंत्रणेने, सरकारी एजन्सीने हा प्रकल्प करायचा आहे. एकनाथ शिंदेंना रमाबाई नगर कामराजच्या विकासाचा ध्यास आहे याची आठवण करून देण्यासाठी आलो. माझ्या आई बहिणी जर चुकून मतदान झालं, जर आपण चुका केल्या तर ध्यानात ठेवा, रमाबाई कामराज नगरची योजना देखील बातम्यात बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कोणत्याही फुलचापाला, जातीला, धर्माला, नातेवाईकाला, मित्राला, सगळ्या सोयऱ्याला बघू नका. आपलं पवित्र मत माहितीच्या धनुष्यबाणाला द्या अशी विनंती करतो. सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.